हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन नीतपानिं मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मथुरेचाराय दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझिया पाया दंडवत तुझिया पाया ध्यान मूलं गुरुमूर्तिं पूजा मूलं गुरुपदा मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरन्मिलितनेन तस्मै श्रीगुरवे नमः। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनुदाहरदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो झालो सेवक झालो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच निर्णे बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वचनाईका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडी तू कथे काळी आपण असावे जवळी तुम्ही वसोनी ज्ञानदेवा ज्ञानदेवा मज जागवा निर्धारी विठ्ठल 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 विठ्ठल
प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निरूपणाकरता चिंतनाकरता सेवेकरता सादर केलेला अभंग जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील हा 4 चरणांचा अभंग असून या अभंगातून संत तुकाराम महाराज भगवंताचं अवतार कार्य आपल्या समोर स्पष्ट करतात. विठ्ठल गेली अनेक वर्षाच्या परंपरेनं समापन्न होत असलेला हा अखंड हरिनाम जपयज्ञ सोहळा आदरणीय आमचे सर्वांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक बाहीजी महाराज यांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली याही वर्षी मोठ्या उत्साहात हा नामजप यज्ञ सोहळा या ठिकाणी आनंदात पार पडत आहे. या सोहळ्यातील आजची ही काल्याची पूर्वसंध्या अर्थात कृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन. विठ्ठल रोज मलाच म्हणावं लागतं, महाराज रोज दूरवरचा प्रवास करून येतात. आज माझा प्रवास फार जवळचा असल्या कारणानं सांगता आलं नाही. असो, आपल्याकडं 1 तास उरलेला आहे. त्याच्यामध्ये अभंगाचा भावार्थ आणि कथा आपल्याला संपूर्ण पाहायचे. मी जास्त वेळ विस्तृत चिंतन न करता जेवढं काही भगवान श्रीकृष्णाबद्दल अभंगाबद्दल जेवढं काही बोलता येईल तेवढं आपल्यासमोर मांडण्याचा तासाभरामध्ये प्रयत्न करतो. विठ्ठल फक्त इमानदारीमध्ये अशी टाळी शेवटपर्यंत वाजवा म्हणजे झालं. तुम्ही इमानदारीत अशी टाळी वाजवली, मी इमानदारीत कीर्तन 12 वाजेपर्यंत संपवेन. रोजच्या कीर्तनापेक्षा आजचं कीर्तन तसं भाग्यशाली आहे, कारण ती लाईव्ह आहे. रोजचं योगेश महाराजांचं असतं, रोजची रेकॉर्डिंग असते. खरं तर या दोघांकरता पहिल्यांदा टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर अशी सिस्टम व्यवस्था, अतिशय नम्र स्वभाव, प्रेमळ आमचे सन्मित्र. म्हणजे अगदी रागाने आम्ही बोललो तरी तो हसतच आमच्याशी बोलणारा आमचा रोहनभाई, याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. राहिलेल्या टाळ्या तुमच्याकरता एकदा वाजवा. विठ्ठल असो, पवित्र अशा नामजप यज्ञ सोहळ्यामध्ये आपण सर्वजण एक भाग्यशाली आत्मा म्हणून या ठिकाणी आलात. देवासाठी तुम्ही वेळ काढलात. नक्कीच याचं पुण्य तुम्हाला कुठंतरी देव दिल्याशिवाय राहणार नाही. गुरुवर्य बाही महाराजांनी फार गोड वाक्य खरिवलीच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये वापरलेलं. माणूस आणि उत्सव या दोघांचं फार मोठं जवळचं नातं आहे. मला तर अजून असं वाटतंय की माणसाचा प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा झाला पाहिजे. बरीचशी माणसं उत्सवाला येताना सुद्धा वेदना घेऊनच येत असतात. हा, कमीत कमी आजच्या दिवशी तरी आपण पेन किलर घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे मी घेतलाय म्हणून. विठ्ठल उत्सव हा आनंदातच साजरा झाला पाहिजे. किती तुमचे गोड चेहरे दिसतात, सर्वांचे चेहरे प्रसन्न हसतमुख. हे दिवस रोजच माणसाच्या आयुष्यामध्ये उत्सवाचं आलं पाहिजेत. म्हणजे उत्सवाचं आणि हे माणसाचं नातं खरंच घेण्यासारखे. म्हणून या अष्टमीच्या निमित्तानं आपण भगवान श्रीकृष्णाचा अगदी मोजक्या वेळामध्ये काहीसा भाग मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल
भगवान श्रीकृष्णाचा अवतार दिन आहे. अवतार म्हणजे काय? एका पाश्चात्य तत्ववेत्यांनी गोड वाक्य मांडलंय. ते म्हणाले, एट हर्ट नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. त्याचं गोड वाक्य त्यानं म्हटलं, गॉड बिकम्स मॅन. काय म्हटलं? गॉड बिकम्स मॅन सो दॅट कॅन मॅन बिकम्स गॉड. लई गॉड हे फक्त मराठीत सांगतो. विठ्ठल देव कधीतरी माणूस होतो आपल्याकरता. देव कधीतरी माणूस होतो. अवतार म्हणजे नेमकं काय? अवताराचं प्रयोजन काय? त्यानं गोड उत्तर दिलं, सो दॅट हा माणूस कधीतरी देव व्हावा म्हणून हा उत्सव आहे. विठ्ठल तुम्ही जर कधी गोंदवल्याला गेलात, त्या गोंदवल्यामध्ये नामावतार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गोंदवलेकर महाराज, अखंड राम नामाचा ध्वनी अखंड लोक जपत असतात. त्यांना एक दिवस प्रश्न विचारला एका गृहस्थाने. त्यांना असं म्हटलं, राम त्रेतामधला, भगवान श्रीकृष्ण द्वापारातले, मग आता पाळणा हलवण्यामध्ये काय अर्थ आहे? असा प्रश्न केला. त्याने उत्तर फार गोड दिलं. ऐका, ते म्हणाले, विचाराच्या रूपानं का होईना आमच्यामध्ये रामाचं आणि कृष्णाचं स्फुरण व्हावं आणि स्मरण व्हावं, याकरता आम्हाला हे उत्सव पाळणं गरजेचे. आज त्यांच्या विचाराची आपल्याला अत्यंत गरज आहे. एक घडलेला प्रकार तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये एका सभागृहामध्ये स्वामी विवेकानंदांचं असं प्रवचन सुरू होतं. प्रवचन अत्यंत असं रंगामध्ये आलं. कृष्णाविषयी तत्वज्ञान मांडलेलं. आणि हे तत्वज्ञान सांगता सांगता एकाने प्रश्न केला, का हो स्वामीजी, ज्या भगवान श्रीकृष्णाबद्दल तुम्ही बोलता मला कळत नाही, ज्यानं 16,108 बायका केल्या आणि तुमचा संपूर्ण भारत देश त्याच्या मागे लागतो, तुम्ही वेडे आहात का त्याच्या मागे पळता तुम्ही? स्वामी विवेकानंदांनी असं म्हणतात, त्यावेळेला गादी सोडली आणि पळायला सुरुवात केली. स्वामी विवेकानंद जसे पळायला लागले तसा श्रोतृवर्ग उठला आणि महाराजांच्या विवेकानंदांच्या पाठी पळायला लागला. करता करता स्वामी विवेकानंद चौकामध्ये जाऊन थांबले. आणि चौकात जाऊन थांबल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, ऐका, तुम्ही आतापर्यंत माझ्या पाठी पळत आलात, लोक काय म्हणतील याचा तुम्ही विचार केला का? नाही केला ना? मग ऐका, जशी सिंहगर्जना करावी तसं स्वामींनी सांगितलं, माझ्या कृष्णाच्या मागे लोक का पळतात हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल, थोडासा इकोटे, कळून घ्यायचं असेल, 18 औक्षहिणी सैन्याच्या मध्यभागी सर्वांच्या कोलाहलामध्ये कलकलाटामध्ये जो विषादयुक्त झालेला अर्जुन, त्या अर्जुनाला भगवंताने 700 श्लोकाची गीता सांगितली. ही गीता एकदा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल लोक कृष्णाच्या पुढे, कृष्णाच्या मागे का पळतात. त्याच्या दिव्य वाणीचा या लोकांना का प्रलोभन झालं, का लोक त्याच्या मागं धावायला लागली, हे तेव्हा कळेल. विठ्ठल भगवान श्रीकृष्णाने आम्हाला गीतेसारखं तत्वज्ञान आमच्या समोर दिलं. काही दुर्भागी लोक आहेत ज्यांच्या घरात सगळं असतं पण अजून गीता नाही, ज्ञानेश्वरी नाही, दासबोध नाही. दुर्दैवी लोक म्हणावी यांना. मी तर एका गावामध्ये उत्तर कार्याच्या प्रवचनाला गेलो, अख्ख्या गावात ज्ञानेश्वरी नाही. असं वाटतं जीव द्यावा इथं. काय करावं या लोकांना? हा, अरे गीतेनं आम्हाला सर्व उपनिषदांचं सार सांगितलं आणि सगळ्याचे मतभेद बाजूला काढले आणि सगळ्यांना परमोच्च पदावर ईश्वराचा अधिकारी कसा होता येईल
या स्थानाला नेऊन ठेवलं. स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास ते पियांतिम परांगतिम, हे गीतेनं आम्हाला शिकवलं. पण पुढं गीता नीती सांगत असताना म्हणते ऐका, अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुणयेवच, कुणाचा मत्सर करू नका, कुणाचं हेवे दावे करू नका, यानं आपली प्रगती होणार नाही. हे गीतेनं आम्हाला शिकवलं. म्हणजे फक्त हा भगवान श्रीकृष्णाची शिकवण आहे बरं का. ज्याला आम्ही म्हणतो व्यभिचारी कृष्ण आम्ही सहज म्हणतो, पण त्याच्या जीवनात त्यानं केलेले बदल कधी पाहिलेत का? विठ्ठल जर कृष्णाला तुम्ही व्यभिचारी म्हणत असाल तर माझं तुम्हाला असा प्रश्न आहे. व्यासांचे पुत्र शुकाचार्य एवढा वैराग्यवान महात्मा आहे की महाराज या जगापुढे येण्याकरता ते घाबरत होते. आईच्या पोटामध्ये 12 वर्षे लपून राहिले आणि आले ते नागवेची पळून गेले. असा महात्मा, वैराग्यवान महात्मा, या महात्म्यानं भागवत लिहिलं. भागवत, आणि या भागवतामध्ये दशम स्कंद फक्त भगवान श्रीकृष्णाच्या लीलेसाठी खर्च केला. का केला? कारण त्यांना कळालंय कृष्ण म्हणजे नेमकं काय. ज्याला कळालंय, हे बघा माझं एक वाक्य आहे का, पाणचट आणा तो कधी कळाला नाही, आणि ज्याला चट लागली त्यानं कधी सोडला नाही. विठ्ठल अर्जुनासारखा शूरवीर योद्धा, पण हाही अर्जुन भगवंताच्या आज्ञेत वागत होता का? त्याला कळालं कृष्ण म्हणजे काय. अर्जुन म्हणजे सामान्य नाही. कधीतरी तुम्ही अर्जुन नावाचं पुस्तक वाचा, नाहीतर तुम्ही अर्जुन बना. वपू काळेंचं आपण सारी अर्जुन नावाचे गोड पुस्तक आहे, कधीतरी हाताळा, तुम्हाला कळेल अर्जुन काय. अहो एक दिवस असं म्हणतात अर्जुन थकून द्वारकेमध्ये आला, थकलेला बिचारा, आणि द्वारकेला आल्यानंतर त्यानं म्हटलं मला आराम पाहिजे. देवानं गादी टाकली आणि अर्जुन झोपला, आणि मग देवानं अर्जुनाचे पाय चेपायला सुरुवात केली. रुक्मिणीनं पाहिलं, अरे म्हणे हा ते भाऊ आहे, याची सेवा करतात, हा शिष्य, बरं ते जाऊ दे, हा वयानं कृष्णापेक्षा काय आहे, लहान आहे, आणि तरीही देव त्याचे पाय का चेपतात. ही शंका आल्यानंतर देवानेच उत्तर दिलं, तुला जर वाटतंय ना मी अर्जुनाचे पाय का दाबतो, त्याचं उत्तर जर तुला पाहिजे असेल तर एक काम कर, अर्जुनाच्या शरीराला फक्त कान लाव. जसा तिने कान लावला महाराज, अर्जुनाच्या रोमारोमामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 जप करण्यामुळं अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण बाहेर पडत होता. मग त्याची सेवा नाही करायची तर कुणाची करायची, हे फक्त अर्जुनाला कळालं. कृष्ण कसा आहे, कृष्ण कसा आहे. अजून पुढचं बोलू का? ज्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली ज्यानं सारं आयुष्य काढलं, अधर्माला म्हणून त्या असं म्हणतात, उल्लेख केलाय, नालायक दुर्योधनाला ज्याने आयुष्यभर सहकार्य केलं तो कर्ण. हा जो कर्ण आहे ना, कर्ण, अंगराज कर्ण, हा कर्ण शेवटच्या क्षणाला असं मरणाछिन्न पडलेला, वेदना भोगत होता, वेदना. आणि त्यावेळेला त्यानं कृष्णाला हाक मारली, अरे कृष्णा ये रे बाबा ये. कृष्ण जवळ येतात आणि सांगितलं, कृष्णा हे शरीर अपवित्र आहे, पण ऐक, या शरीरानं मी अन्यायाला साथ दिली, अधर्माला साथ दिली,
पण मला सद्गती देण्याचं काम तुझंच आहे रे कृष्णा. तू एक काम कर, या माझ्या शरीराला अग्नी तू द्यायचा, तुझ्याशिवाय या शरीराला कुणी हात लावायचा नाही. हे कुणी सांगितलं? कर्णानं सांगितलं. कारण कर्णानं सांगितलं या जगतामध्ये तुझ्यासारखा शुद्ध आणि निखळ दुसरा कोणच नाही. हे कुणाला कळालं? कृष्ण कुणाला कळाला? त्यांना कळाला. अजून बोलू का? कुंती माता आहे. कुंती माता महाभारतातली बुद्धिशाली म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं, बुद्धिमान म्हणून स्त्री जिच्याकडे पाहिलं जातं ती कुंती. ह्या कुंतीनं कृष्णाला सांगितलं देवा आयुष्यभर मला दुःखच दे, दुसरं काही नको. का? बोला ना का? कारण मला दुःखामध्ये तुझं काय होईल? स्मरण होईल. कारण तिला कृष्ण कळाला म्हणून ती स्मरण मागते ना. तिनं आपल्या पांडवांना सांगून ठेवलं, हे बघा आयुष्यात कुठला निर्णय घ्यायचा असेल तर कृष्णाशिवाय पुढं जायचं. कृष्ण कळालाय त्या लोकांना म्हणून तर त्याच्याबद्दल ते बोलतात ना. विठ्ठल अजून पुढचं बोलतो, द्रोणाचार्य जर मरत नाही तर अनेक लोकांचा नाश होईल. हे कृष्णाला चांगलं कळत होतं. मग नीतिशास्त्र कृष्णानं वापरलं आणि मग नरो वा कुंजरो असं करून धर्माला पुढे केलं. आयुष्यात जो कधी खोटा बोलला नाही त्याला वेळ प्रसंगी धर्माचरणाला डाग लागू नये म्हणून त्याला खोटं बोलायला लावणारा फक्त भगवान श्रीकृष्ण आहे. कारण त्याला माहिती आहे समाजाच्या हितासाठी द्रोणाचार्य मेले तरी चालतील. अजून पुढचं बोलतो आहे का? तुम्ही संत असाल, तुम्ही साधू असाल, पण तुम्ही अन्यायाला साथ देऊन जर पापाचं स्फुरण अर्थात पापाला जर तुम्ही सहकार्य करत असाल तर ते भगवान श्रीकृष्णाला मान्य नाही. याकरता तुम्ही भीष्माचार्यांचं चरित्र वाचा, शिखंडीचं चरित्र वाचा, तुम्हाला कळेल. हे देवानं शिकवलेलं शास्त्र आहे. विठ्ठल लोक व्यभिचारी व्यभिचारी म्हणतात. त्या गवळणींना विचारा कृष्ण व्यभिचारी होता का? त्यांना काही पती नव्हते का? पण एवढ्या सगळ्या पती म्हणून कृष्णाला मानणाऱ्या ज्या ज्या काही गवळणी होत्या महाराज, कृष्णासाठी वेडे व्हायच्या वेडे. त्यांच्या पतींना काही कळत नव्हतं, पण त्यांना माहिती आहे गोकुळातली प्रत्येक लोक बुद्धिमान होती. ज्यांना आत्मज्ञान झालेलं ते कृष्णाला चांगले ओळखत होते. कृष्णाला ज्यानं ओळखलं महाराज तो कधीच त्यानं कृष्णाला सोडलेलं नाही. कृष्ण फार मोठं व्यक्तिमत्व जगातलं. विठ्ठल एक दिवस महाराज अक्रूर कृष्णाला नेण्याकरता आला आणि न्यायला आल्यानंतर महाराज गोकुळवासियातली सगळी लोक महाराज त्या अक्रूराच्या रथापुढे अशी झोपली, अक्षरशः झोपली. का? नको रे, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, अक्रूरा चंडाळा नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान. कृष्णासमोर रडायच्या महाराज त्या. का? कृष्ण त्यांना कळाला. ज्याला हे कृष्ण नावाचं व्यक्तिमत्व कळालं ना महाराज त्याचं जीवन सफळ झालं. म्हणून त्यानं पवित्र असा
आजचा दिवस अवतारा करता त्यानं नियोजन केलं. आपण अवताराला यायचं, पण अवताराला तसं यायचं नाही. मग कसं यायचं? अभंगाचं पहिलं चरण घेऊनी या हो हो घेऊनी या चक्र गदा चक्र घेऊनी या हो हो घेऊनी या चक्र गदा त्याचा धंदा आहे. हा, महाराज म्हणतात त्याचा धंदा आहे. एक बोलू का? थोडं अभंगाचं चिंतन मांडतो. जीवही धंदा करतो, संतही धंदा करतात आणि भगवंतही धंदा करतात. आपणही धंदा करतो, फक्त प्रत्येकाचा धंदा मात्र वेगवेगळा आहे. सगळ्यांचा धंदा सारखा नाही. जो तुम्ही धंदा करता तो मी करत नाही, मी करतो ते तुम्ही करत नाही, आणि तुम्ही करता ते हे करत नाही. पण धंदा मात्र जो जे करत असतो हा त्याचा काय आहे? बोला ना. हा त्याचा धंदा आहे. हा, काही उद्योग धंदे करतात, काही नुसते धंदेच करतात. आता यांचं भाग्य उजळलंय, काही न करता यांना पैसे यायला लागले. भाग्यवान आहात तुम्ही. मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहात, येड्या झाल्या. हा, कधी मी फेसबुकला पाहिलं 3,000 आलेत, 3,000 आलेत. अरे झोपा नाही यांना, झोपा. हा, विचित्र. ते मी झेरॉक्स काढायला गेलो, आदिवासीची समाजाची लोक होती महाराज. बरं, पैसे आल्यापासून घरात झोप नाही. पैसे आलं ते मला पेपर भरायचे, मला हे करायचं ते. मी गेलो, ते त्या झेरॉक्सवाल्यानं सांगितलं ते महाराज आहेत त्यांचं लवकर ते त्या चुलीत जास व. अरे वा वा, कठीण आहे म्हटले. म्हणजे अवघड आहे महाराज. कामं सगळी टाकून हे त्याच्यात मागं पडत होत्या बायका, दुसरं काहीच नाही यांना काम, याच्यात मागं. हा, बरं, अजून एक मजा झाली मला आठवली आता. सर झालं काय माहिती आहे का, यांनी अकाउंट काढली एका बँकेत आणि पैसे आलं. अजून वेड्या झाल्या.
हा, रोज कोणी एकमेकाला भेटल्याला काय ग तुझं आलं तुझं आलं. आज मी त्या खरेवलीला सकाळी प्रवचन होतं, एक म्हातारी भेटली, ती तिला म्हणते तुझं आलं का ती म्हणते हो आलं, कधीच आलं. मग तू काय घेतलास तिला विचारलं तिने. ती म्हणते काय घ्यायचं तुला काय सांगू. ती म्हणते नाही नाही घ्यायला लागतो. माझ्या लक्षात आलं, नंतर माझ्या लक्षात आलं. कसं झालं माहिती आहे का, तुमच्या साठीच्या आतल्या बहिणी वेगळ्या आणि साठीच्या नंतरच्या. त्यांना जे पैसे आलेत ना त्या पैशामध्ये त्यांनी वस्तू खरेदी करायची. मग ते चष्मा घ्या, ती काठी घ्या, काही घ्या, आणि मग त्यांना ते दाखवायचं, मग पैसे भेटतात. बरोबर ना. मग या म्हाताऱ्याने काय केलं माहिती आहे का, सुरुवातीला ST मध्ये हाफ तिकीट मिळावं म्हणून या म्हाताऱ्या काय केलं त्याने, जे वय 65 होतं ना, 60 होते ते 65 केले. जसे 3000 यायला लागले तसं पुन्हा कुठं आल्या, काही न करता हे पैसे येतात. हा धंदाच आहे ना. हा, काही न करता हो, काहीच व्यवसाय नाही, काही नाही, काही नाही. उठ सूट बँकेत बायकाच बायका. हा, ते आमचे माने साहेब वैतागलेत अक्षरशः. हा, ते नकोसं म्हणतात. आल्यानंतर यांना फॉर्म भरायची माहिती नाही, यांना फॉर्म कुठला घ्यायची माहिती नाही, पेन आणत नाही, काही नाही, काही नाही. नुसत्या येतात, काही झेरॉक्स मारायची, काय करायचं, काही नाही. तयारीनं तरी या ना. पण हा त्यांच्या दृष्टीनं काय झाला, त्यांचा सध्या धंदाच म्हणावा लागेल. जीवाचा धंदा आहे, जीवाला धंदा करावा लागतो त्याच्या पोटासाठी. काय झालं सोपं करतो. मुलीकडची माणसं, तुम्हाला असलं लागतं माझ्याकडून, मला माहिती आहे. मुलीकडची माणसं मुलगा पाहण्याकरता आल्यानंतर पहिला शब्द सासऱ्यांनी विचारला, बोला मुलगा काय करतो. काय नाही म्हणे, देव घेव करतो. काय म्हटलं शब्द तुम्ही सांगायचा, काय देव घेव करतो. देव घेव म्हटल्यानंतर पाहुणी मंडळी चपापली. सावकार असेल, सावकार असेल कदाचित. झालं महाराज, हुंडा भरपूर दिला, लग्न ठरलं आणि करता करता लग्न झालं. लग्न झाल्यानंतर थोडंसं नीट करणं. लग्न झाल्यानंतर मुलगी आली आणि आल्यानंतर पाहिलं तर जसं काय 18 विश्व दारिद्र्य याच्या घरात. काहीच नाही हो, काहीच नाही. तिने म्हटलं मला फसवलं, जोरजोरात रडायला लागली. शेवटी तिथं तिने पत्ता सोडला, तिथला मुक्काम सोडला आणि थेट ती आपल्या माहेराला गेली. बापाने सांगितलं काय झालं. काय नाही म्हणे, मुलगा सगळं आपल्याला फसवलंय, तो सावकार नाही, काय नाही, काय नाही म्हणे. सगळी ती लोक होती ती पुन्हा तिथं आली, जी जमवायला जातात ना, सगळी आली. का हो तुम्ही म्हटलात मुलगा देव घेव करतो, कुठे तुमची देवाणघेवाण, सावकारकी म्हणे त्याची, आम्हाला तुम्ही म्हटलेलं. त्याने म्हटले बघा शब्द नीट सांगा, काय म्हटलेलो, देव घेव म्हटलेलो, सावकारकी म्हटलो. ते पहा आमचे चिरंजीव दिवसभर देव घेव करतात, देव जांभई देतात आणि घेव म्हणजे झोपतात. हा त्यांचा काय झाला, अहो धंदा झाला, धंदा. जीवाला धंदा असतो, कुठला ना कुठला जीव धंदा करत असतो. संतांना धंदा असतो, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. संतही धंदा करतात, नित्य ध्यातसे गोविंदा, तेही धंदा करतात. आता संत धंदा करतात, जीव धंदा करतो. मग देवाचा धंदा नेमका कुठला आणि धंद्याला लागणारं भांडवल नेमकं कुठलं. कारण धंदा करायचा म्हटल्यानंतर जवळ काय पाहिजे, भांडवल पाहिजे ना. संत म्हणतात भांडवल गाठी तरी विश्वास. विश्वास नावाचं भांडवल त्यांच्याकडे. ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना आपल्या श्रीगुरूंकडे याचना केली, मला भांडवलाची अपेक्षा आहे. आता कृपा भांडवल सोडी, इति भरी माझी मतीची पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते. मला काय पाहिजे, भांडवल पाहिजे.
तसं देव नेमकं भांडवल कुठलं घेऊन येतो. महाराज म्हणतात घेऊन या चक्र गदा. हे त्याचं काय झालं, भांडवल झालं. भांडवल ठीक आहे, मग नेमका धंदा कुठला करतो, अभंगाच्या दुसऱ्याच्या. भक्त राखे पाया पासी, 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 दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया बोला बोला, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया त्याचा धंदा सांगितला. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनासी संहारी. दुर्जनाचा संहार करणं आणि भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवणं हा त्याचा काय झाला, धंदा झाला. आणि या धंद्याकरता त्याने भांडवल जवळ घेऊन आला. काय घेऊन आला, घेऊन या चक्र गदा. देवाच्या जवळ काही शस्त्रे आहेत, त्याच्यामध्ये शंख सुद्धा शस्त्रामध्येच मानलं गेलंय. शंख आहे देवाच्या हातातला. त्या शंखाचं नाव भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. कारण रणांगणामध्ये देवानं या कौरवांना घाबरण्याकरता देवानं शंख वाजवला. कुठला माहितीये का, देवदत्तन ऋषिकेशम, बरोबर ना महाराज? हा, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तन धनंजय. पांचजन्य नावाचा काय वाजवला, शंख वाजवला. शंख सुद्धा दुष्टांना घाबरवून सोडतो म्हणून हे शस्त्र देवाच्या हातामध्ये. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या गोड गोड ओव्या आल्यात. ज्ञानेश्वरी उघडा आणि पहा, ज्ञानेश्वरीमध्ये मी अवतार का घेतो याकरता देवानं काही कारणं सांगितली. तया लागी मज रूपाईने, तया लागी म्हणजे तयाचे निमज येथे असणे. मग देवानं सांगितलं तसं मला हात नाही, तसं मला पाय नाही, तसं मला डोळे नाही, म्हणून अचक्षुषी. देवाने सगळं वर्णन केलंय. मग त्याला विचारलं, शस्त्र सगळी तू घेतलीत, मग हातामध्ये कमळाचं फुल का घेतलं? देवाने गोड वर्णन केलं. देव म्हणतो, हातीचे लीला कमळे पूजू त्याटे. माझ्या भक्ताची पूजा करण्याकरता मी ते कमळ हातामध्ये ठेवलंय. बघा, भक्ताला पायाजवळ का ठेवायचंय, तर याकरता त्याची पूजा मला करायची आहे. आणि बाकीच्या चक्रानं गदेनं दुष्टांचा संहार करायचे. चक्रानं शिशुपालाचा त्यानं काय केला, वध केला. शिशुपाल अत्यंत दुष्ट आहे. बबरू, या बबरूच्या पत्नीची छेड त्यानं काढली. आता स्त्रियांची छेड काढली तर स्त्री आता सक्षम झाली पाहिजे.
तिच्या जवळच आता मी सांगतो मुलींना त्या ब्युटी पार्लर नाही शिकवलं तरी चालेल, पण कराटेला पहिलं लावा. आज गरज आहे महाराज, काळाची गरज आहे. हा, मुलगी सक्षम बनली पाहिजे. नुसती कॉलेजला जाणं, फिरणं, बाकी शिक्षण देणं याच्यामध्ये नाही. तिला समोरच्याशी युद्ध करता आलं पाहिजे, नवरा सोडून. हा, एवढं लक्षात ठेवा. पण ती सक्षम बनली पाहिजे. बबरूनं ती छेड काढली. कृष्णाला पहिल्यापासून तर आवडत नसायचा, तसा आत्य भाऊ येऊ का तो. हां, म्हणजे वसुदेवाला 9 भाऊ आहेत. किती म्हणजे कृष्णाला 9 काका आहेत आणि 5 आत्या. त्या 5व्या आत्यामधला म्हणजे एकूण 14 घरामध्ये ती माणसं. म्हणजे त्यातला हा कोण, शिशुपाल. हा शिशुपाल पहिल्यापासून त्याला म्हणजे वाईटच वाटायचं. काय झालं, हा जन्माला आला ना शिशुपाल, जन्माला आला त्यावेळेला त्याला 3 डोळे होते आणि 4 हात होते. आणि आला त्यावेळेला गाढवासारखा ओरडला. बोलू नका, कसा ओरडला, गाढवासारखा ओरडला. त्याच्या बाबाला रागच आला, कुणाच्या, शिशुपालाच्या. त्यानं म्हटलं हे असलं विपरीत घरात ठेवण्याचा अर्थ नाही, त्याला मारणार. एवढ्यात आकाशवाणी झाली. अरे म्हणे त्याला कशाला मारतोस, त्याला मारणारा जन्माला आलाय, पण घाबरू नकोस, हा पोरगा बलवान आहे, भाग्यवान आहे म्हणे. तसा त्याला मारणारा म्हणे जन्माला आलाय. विचारलं त्या आकाशवाणीला, असा कोण आहे. आकाशवाणीनं सांगितलं, हा ज्याच्या मांडीवर बसेल ना, जो कोणी याला मांडीवर घेईल, बसल्या बसल्या त्याचे 2 हात अगोदर गळून पडतील, मग एक 3रा डोळा आहे तो सुद्धा गळून पडेल. समजून जावं तो त्याला मारणारा आहे. त्याच्या बाबानं अख्ख्या 36शीला आमंत्रण केलं, या मांडीवर घ्या, या मांडीवर घ्या. सगळ्यांना आमंत्रित केलं महाराज. सगळी येऊन गेली, पण पोरगा काही कळलं नाही हा कुणाच्या हातून मारणार. शेवटी एक दिवस भगवान श्रीकृष्णाला आणि बळीराम दादाला असं वाटलं आपणच जावं बघायला काय विपरीत आहे ते, म्हणून निघाले. आल्या आल्या पाणी नाही, काही नाही. पहिल्यांदा सांगितलं मुलाला तुम्ही मांडीवर घ्या एकदा. असं मुलगा मांडीवर दिला आणि 2 हात गळून पडले आणि एक डोळा गळून पडला त्याचा. त्याच्या लक्षात आलं कृष्णाला काय बोलणार. हा, अजून लोक असती तर आपल्याला बोलता आलं असतं. सदस्याला बोलू शकतो, सरपंचाला नाही बोलता येणार, कसं बोलणार. पण कृष्णाला हात जोडले आणि सांगितले, बघ माझ्या पोराचा वध करू नको, माझ्या पोराला मारू नकोस, याच्या अपराधाची मी क्षमा मागतो. आई बाप म्हणतात त्याचे. कृष्णाने सांगितलं, तुम्ही म्हणताय ठीक आहे, मी तेही करेन, पण 100 अपराधाच्या जर हा वर गेला तर मग मी याला ठेवणार नाही. महाराज स्वभाव त्याचा दुष्ट स्वभाव, त्यानं अपराध करतच केला. शेवटी एक दिवस पांडवांनी राजसूय नावाचा यज्ञ केला आणि या यज्ञामध्ये बघा कृष्ण काय आहे तुम्हाला इथून सुद्धा कळेल. या राजसूय यज्ञामध्ये द्रोणाचार्य, भीष्माचार्य, आचार्य, संत मंडळी, महामंडळेश्वर 1008 हे सगळे आलेले, सगळे आलेले. आणि मग अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा. भीष्माचार्य उभे राहिले आणि सांगितलं कृष्णाशिवाय हे कोणच नाही काम करू शकत. आणि मग भीष्माचार्य हे बोलत असताना उठले ना, ज्या वेळेला पहिल्यांदा कृष्णाच्या चरणाला स्पर्श केला आणि मग बोलायला लागले. म्हणजे भीष्माचार्यांना सुद्धा कळत होता कृष्ण कसा आहे आणि कोण आहे. हा, आणि मग ती कृष्णाला जसा मान मिळाला शिशुपालाला सहन झालं नाही. महाराज एखाद्याला असं ती ग्रामसभा बघितली का तुम्ही, ग्रामसभा, हा, त्याच्यात जर कुणाला अध्यक्ष केला ना, ती बाजूला आलेली असते नुसते टवटवून त्याच्यावर बसलेली असतात. मग ती भांडण वाद, तसा शिशुपाल चिडला. कृष्णाला इथला अध्यक्ष बनवला, इथला प्रमुख बनवलाय, शिशुपालाला सहन झालं नाही. म्हणून त्यानं अत्यंत वाईट शब्दामध्ये कृष्णाला काहीही बोलायला लागला, अद्वा तद्वा बोलून गेला. मग कृष्णाला आता सहन झालं नाही, मग त्यानं चक्राचा वापर केला आणि चक्रानं शिशुपालाचा वध केला. दुष्टाचा संहार करण्याकरता चक्राची गरज आहे, कारण दुष्ट मरत नाही तोपर्यंत साधूचं रक्षण होत नाही ना. तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये 2 दृष्टांत दिलेत. महाराज म्हणतात दळण चांगलं यावं वाटत असेल ना तर तांदळातले खडे बाजूला करावे लागतात, बरोबर ना. काय म्हटले महाराज, महाराज म्हणतात दळण चांगलं यावं निवडावे खडे, तरी दळण ओझ घडे, तरी दळण ओझ घडे, तरी दळण ओझ घडे. निवडावे खडे, तरी दळण ओझ
शेतीचा. शेतातलं धान्य जर चांगलं यावं वाटत असेल तर आपण शेताची निगा केली पाहिजे. निवडावे तन शेती करावे राखण, काय महाराजांनी पाहिलं असेल तसा दुष्टांचा संहार झाल्याशिवाय साधूचं रक्षण होणार नाही ना. हा, साधूचं रक्षण तसं होऊ शकत नाही, कारण देवाचा जन्मच त्याच्या करता आहे. त्यानं सांगितला जन्म कर्म दिव्यमेवच, अर्जुनाला सांगितलं माझा जन्म दिव्य आहे. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य हा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. देवाने अवतार या धर्माची संस्थापना करण्याकरता घेतला. पुढे ऐका, तुम्ही म्हणाल धर्माची स्थापना करायची, धर्माची स्थापना, धर्म म्हणजे नेमकं काय? शास्त्र असं सांगतं धर्म हा कुठला सावयव पदार्थ नाही. धर्माला काही असे हातपाय, त्याला वजन उंची असं काही नाही. कुठल्या दुकानात गेले आणि सांगितले मला पाव किलो धर्म द्या, तुम्हाला मिळणार नाही. मग धर्म हा गुण आहे, आणि हा गुण ज्यांच्या आश्रयाला राहतो त्याला गुणी म्हणतात. आणि गुणी फक्त साधू आहेत आणि संत आहे. मग गुणीचा जर आपण गुणी लोकांना जर आपण सांभाळलं तर धर्म सांभाळला जाईल, हे देवाला चांगलं माहिती आहे. म्हणून भक्ताला तो काय करतो, जवळ ठेवतो. म्हणून त्याकरता तो अव्यक्त ते आकार आले, रूपा आले गुणवंत, त्याकरता तो आकाराला येतो. ऐका, अजून थोडीशी माझ्या शंका आहेत, आहे ना वेळ आपल्याकडं? अरे मी घरचाच महाराज आहे, विठ्ठल. ज्या अर्थी चिठ्ठी आली नाही त्या अर्थी माझं बरोबर चाललंय, विठ्ठल. ऐका, देव सगुणाला काय येतो, रूपाला काय येतो, त्याची कारण आहेत. जर तो रूपाला येत नाही तर सगुणाची उपासना करणाऱ्या लोकांना, उपासकांना तो सोपा व्हावा म्हणून तो रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार नाही ज्या आकार, त्याला आकार नाही. पण तो आकाराला जर येत नाही, कसंही माहिती आहे का, तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर तुम्हाला नाम अनुसंधानामध्ये नामाचं असेल, भक्तीचं अनुसंधान टिकवायचं असेल तर तुम्हाला सगुणाचा आधार आलंबन घ्यावंच लागतं. कारण हे एकनाथ महाराजांची भागवतात उभे. नाथ महाराज म्हणतात मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयाची मूर्ती. अगोदर सगुणाची भक्ती करावी लागते आणि मग आपल्याला ध्यानामध्ये प्रवेश मिळत असतो. पहिल्यांदा सगुणाची पूजा करा. सगुण जर तुम्हाला कळालंच नाही, कृष्ण तुम्हाला कसा आहे माहीतच नाही, तुम्ही काय पूजा करालो? आता तुम्हाला माहिती आहे त्याच्या हातात बासरी आहे, केस कुरळे, हे त्याचा संतांनी दिलेला आकार आहे. तो आकाराला काय येतो त्याचं कारण सांगतोय. संतांचा आग्रह पण त्याला तसाच आहे. आता दृष्टी पुढे म्हणजे देव सगुणाला काय येतो एवढं उत्तर देतो आणि सेवा समाप्त करतो. माझा पण बराच लांबचा प्रवास आहे. सगुणाला देव काय येतो? सगुणाला आल्याशिवाय तो भक्ताची सेवा त्याला करता येणार नाही, करता येणार. एक दिवस बिरबल आणि अकबराने बिरबलाला प्रश्न केला. बिरबलजी, म्हणजे जशी मोठी माणसं नोकराकडून कामं करून घेतात तसा आपला देव इतर देवांकडून कामं का करून घेत नाही, असा प्रश्न त्यानं कुणाला केला? बिरबलाला केला. बिरबलजी बोलले या गोष्टीला 8 दिवस द्यावे लागतील. हुशार होते ते. 8 दिवस घेतले आणि बादशाच्या मुलाच्या आकाराचा एक 3 वर्षाचा, अगदी बादशाचा मुलगा 3 वर्षाचा एक त्याचा पुतळा बनवला. गोड असा पुतळा, अगदी मुलासारखाच दिसायला, अगदी मुलासारखा तो पुतळा बनवला आणि दासीला सांगितले एक काम कर, 8 दिवसानंतर आपण राजाला घेऊन फिरायला
गंगेमध्ये जायचे. गंगेमध्ये मध्यभागी गेलो की पुतळा घ्यायचा आणि गंगेमध्ये टाकायचं आणि एवढंच बोलायचं, राजपुत्र पाणी में गिर गया, एवढंच बोलायचं, बाकी काही नाही करायचं. झालं. ठरल्याप्रमाणे 8 दिवसांनी राजाला घेतलं. बिरबल निघाला, दासी निघाली, 2 चांगले पोहणारे बरोबर घेतले, निघाले. प्रवास गंगेमध्ये सुरू झाला आणि जसे गंगेच्या मध्यभागावर गेले ठरल्याप्रमाणे दासीनं तर पुतळा घेतला राजाच्या मुलाच्या आकाराचा आणि पाण्यात टाकला आणि सांगितलं, राजपुत्र पाणी में गिर गे. जोर जोरात ती ओरडायला लागली. एवढं बोलल्यानंतर राजानं मागं पुढं पाहिलं नाही, नुसता राजपुत्र ऐकला आणि पाण्यात उडी टाकली. महाराज ते पोहणारे बाजूलाच राहिले, त्यांना सांगायचं बाजूला, स्वतः उडी टाकली आणि त्या पुतळ्याला बाहेर काढलं. पाहतो तर हा पुतळा आहे, आपला मुलगा नाही. आणि मग बिरबलवरती भडकला, तुला काही कळतंय का? ही काय चेष्टाची वेळ आहे का? हा, 12:15 वाजायला आले. हा, तुला काही कळतंय का? असं अकबर बिरबलाला म्हणाला. बर वाजले किती? हा, चेष्टा करतो, दुपारची वेळ, अरे ऊन कसलं लागतोय, तुला काही कसं कळत नाही? हा, असं बोलल्यानंतर त्याने सांगितलं, नाही साहेब, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आमचा देव सगुण का होतो आणि भक्ताची सेवा तो का करतो, दुसऱ्या कुणाला का सांगत नाही, हे तुमच्या प्रश्नाचं म्हणे उत्तर आहे. नाही कळालं म्हणे, मुलगा पाण्यात पडलाय, एवढं पोहणारे असताना सुद्धा तुम्ही पाण्यात का उडी मारली? तुम्ही पाण्यात का उडी मारली? माझ्या देवाला सुद्धा, भक्ताला जर संकट आलं ना तर त्याला सांगण्याचं कुणाला भानच राहत नाही, तो स्वतः तिथं जाऊन पोहोचतो. अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत, तुका म्हणे पुरवी इच्छा, जया तैसा विठ्ठल. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी, ते आपल्या सर्व भक्तांना पुरवतो. विठोबा रखुमा ज्या बाळरूपाची आपण वाट पाहत आहात त्याच्या अवताराची कथा आपल्याला पहिल्यांदा श्रवण करायची. कुणी गडबड आणि गोंधळ करू नका. कथा ऐकताना मनाचे कान्य ऐकावे आणि बुद्धीचा डोळा देखावे, हे साठोवाटी करून घ्यावे चित्ताच्या. ऐकत असताना मनाचं कान करून ते श्रवण आपण करायचे.
कथा संपल्यानंतर अभंग होईल, तदनंतर भजन होईल. आपल्याला बाळरूपाचं दर्शन जागेवरती मिळेल. पाळणा होईल, आनंद उत्सव, नंद घरा आनंद वह्यो असा उत्सव या ठिकाणी होणार आहे. मला माहिती आहे कीर्तनापेक्षा आता तुम्हाला जेवढा आनंद कसा उपभोगता येईल याच्याकडे तुमची जास्त वाटचाल आहे. कारण तुम्ही आता सध्या पुढच्या कार्यक्रमाकरता आतुरतेने वाट पाहत आहात. असो, अगदी दाहोता आपण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र काही 15 मिनिटात होणार नाही, पण मी आटोपण्याचा प्रयत्न करेन. भगवान श्रीकृष्ण ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये अवताराला आलेत ना, हा कुळ फार मोठं कुळ आहे महाराज. या भारत देशाला ज्याच्यामुळं भारत हे नाव पडलं, हा भरत राजा याच कुळामधला आहे. पुरुरवा याच कुळामधला, ययाती याच कुळामधलेत. या पुरुरव्यानं उर्वशी बरोबर लग्न केलं. माझ्या कथेकडं थोडं लक्ष द्या. त्यांना 6 मुलं झाली. पुढे ययातीनं लग्न केलं. हा मी विस्तार सांगतोय बरं का, थोडक्यात. ययातीनं लग्न केलं, 2 लग्न केलं त्यानं. एक गांधार्वी पद्धतीनं विवाह केला शर्मिष्ठेशी, आणि पहिलं लग्न शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिच्याबरोबर केला. देवयानीला 2 मुलं झाली आणि शर्मिष्ठेला 3 झाली. पहिली देवयानी टीव्हीतली नाही बरं का, हा ती देवयानी. हिचा मुलगा जो पहिला आहे त्याचं नाव यदू. मी विस्तार कसा झाला थोडक्यात सांगतो, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर विचारणार आहे. यदू हा पहिल्या बायकोचा, तिला 2 मुलं झाली, त्यातला मोठा यदू. आणि जी दुसरी शर्मिष्ठ आहे हिला 3 मुलं झाली, त्यातला सर्वात धाकटा जो आहे त्याचं नाव कुरु. काय सांगितलं? यदू आणि कुरु. या बघा विशेष काय आहे, या यदू कुळामध्ये भगवान श्रीकृष्ण अवताराला आलेत, आणि या कुरुवंशामध्ये सर्व पांडव आणि कौरव या कुळामध्ये आलेत. पुढे या कुळाचा विस्तार होणार. पुढे सात्वत राजा जन्माला येतोय. या सात्वताला 7 मुलं झाली. किती? 7 मुलं झाली. त्यातली शेवटची जी 3 होती ही थोडी पराक्रमी झाली. याने या वंशाची वेळ पुढे काय केली? वाढवली. म्हणजे विठ्ठल 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 एक ऋष्णीचा वंश आणि महाभोजाचा वंश. या ऋष्णी वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेत. बघा पुढं हे विस्तार वाढत वाढत गेला. याच्यामध्ये अजून एक ते नाव आहे, मला पटकन आठवत नाही, पण शेवटचं महाभोज आहे. याच्यामध्ये जेवढे यादव झाले हे भोजवंशीय यादव. याच्यामध्ये जेवढे यादव जन्माला आले हे सगळे भोजवंशीय. मग पुढं हा ऋष्णी, आणि ज्या कुळामध्ये ही सगळी म्हणजे देवक देवकी जी ही जन्माला आलेली आहे, यांच्या कुळाचं नाव मला पटकन आठवत नाही. थोडंसं भजन करा. विठ्ठल थोडंसं पुढे जातो. या राजाला आहुक म्हणून राजा जन्माला येतोय. या आहुकाला पुढे 2 मुलं महत्वाची होतात. एकाचं नाव देवक आणि दुसऱ्याचं तुम्हाला तरी माहिती आहे का नाही काय माहिती, उग्रसेन. दुसऱ्याचं काय? उग्रसेन. देवकाला पुन्हा 11 मुलं होतात. किती? 11. त्याच्यामध्ये 7 मुली आणि 4 मुलं. जी 11वी शेवटची मुलगी आहे, ज्या मुलीचं एवढं भाग्य चांगले, दिसायला रूपवाने, भाग्य एवढं चांगलं, जग देवामध्ये राहतं, पण देव जिच्या गर्भात राहिला ती देवकी आहे. हा ती देवकी देवकाच्या पोटी जन्माला आली. उग्रसेनाच्या पोटी 14 पोरं जन्माला आली महाराज. 9 पोरं आणि 5 मुली. त्याच्यामध्ये मोठा कंस आणि इकडे देवक, म्हणजे चुलत भाऊ बरं का. म्हणजे एका घरामध्ये ही 25 भावंड, अंगणवाडी घरातच. हा 25 भावंड महाराज. 25 भावंड होती महाराज. आणि या उग्रसेन आणि देवकाचं एवढं प्रेम, ही वंशवेळ विस्तारत जाता जाता ऋष्णी वंशामध्ये इकडं वसुदेव येतात. आणि या वसुदेवाच्या बरोबर या दोघांचं प्रेम जडतं न कळत.
पोरगा दिसायला चांगलं आहे, विचारानं चांगलं आहे आणि परमार्थिक आहे, म्हणून देवकानं ठरवलं आपली मुलगी याला द्यायची. म्हणून पहिली मुलगी त्याला दिली. 7 मुलीपैकी पहिली दिली. पहिली दिल्यानंतर ती चांगली नांदायला लागली. दुसरी म्हटले ताई चांगली नांदते तर माझी इच्छा आहे, मला तिथंच जायचंय. म्हणून त्यानं 6च्या 6 मुलींची लग्न तिच्याबरोबर वसुदेवाच्या देव कुणाच्या म्हटलं मी, तुम्ही पण तसेच विठ्ठल वसुदेवाच्या बरोबर लावले. आता लग्न झाले आणि इकडं जो म्हणजे देवकाचा आणि उग्रसेनाचा, हा उग्रसेनाचा जो वंश आहे ना, वंश याच्यामध्ये फार म्हणजे वेगळी फळं निर्माण झाली. याच्यामध्ये जो कंस पहिला जन्माला आलाय, हा कंस इतका भयानक होता, दुष्ट होता. या कंसानं लग्न केलं. याला जरासंधाने 2 आपल्या जुळीच्या मुली दिल्या. आता जरासंधा ज्याचा सारखा ज्याचा सासरा आहे, म्हणजे काय असेल दोघांची भावकी. बरं, याच्या बैठकीतले जेवढी माणसं होती, नरकासूर, बाणासूर, ही पुतना, ही सगळी यातली माणसं. मग विचार करा त्यांचे विचार कसे असतील. मग या लोकांनी समाजाला त्रास द्यायला सुरुवात केली. असं म्हणतात या भारत देशातले 86 राजे जरासंधाने बंदीखान्यात ठेवलेले. नुसतं ठेवलं नव्हतं, मनाच्या बेड्या हातापायात टाकलेल्या, चेहऱ्याला सेंदूर भासलेलं आणि घाण्याला जुंपलेलं या राजांना. भयानक त्यांची क्रूर, लोकांना त्रास, स्त्रियांना त्रास. मग शेवटी देवादिदेव ही सगळी आता करायचं काय पुढं. म्हणून त्यावेळेला स्वतः पृथ्वीनं ठरवलं मी सहकार्य करेल. गाईचं रूप घेतलं आणि विष्णूकडे गेले. विष्णूकडे घेतले, देवा तुम्ही अवतार घ्या. देवाने सांगितलं ठीक आहे मी अवतार घेतो, पण देव अवतार घेणार कुठल्याही कुळात घेतील का हो? ते कुळसुद्धा तेवढं सात्विक पाहिजे. ज्ञानोबाराही जन्माला येण्याकरता विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीच्या पोटी जन्म, आजच तो दिवस नाही का? ज्ञानोबाराही सुद्धा आजच जन्माला आलेत ना, त्यांचाही उत्सव आजच आहे. आळंदीमध्ये, पंढरपुरामध्ये हे सगळे उत्सव साजरे होतात. कुळ चांगलं पाहिजे म्हणून वसुदेव आणि देवकीचं उदरी जन्म घ्यायचा हे देवाने ठरवलं. त्यांच्या पोटी का जन्म घ्यायचा, त्याची 3 जन्मामागची साधना आहे. सहजासहजी मिळत नाही आपल्याला, फार तपावं लागतं. या डोक्यात ज्ञान शिरण्याकरता एवढं तपावं लागतं की भयंकर तपावं लागतं. 3:30 वाजेपर्यंत मी रोज तपतो. मला ही पोरं विचारतात एवढा भाऊ अभ्यास का करतो? तुमच्यासाठी नाही करत, बाहेर बसले. रोज 3 योगेश म्हणतो भाऊ बाद झाला, आता अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय कोण आपल्याला विचारणार आहे? कीर्तनकार होणं सोपं नाही, त्याने जन्माचं कीर्तन करावं. विठ्ठल ऋष्णी आणि सुतपा हा पहिला जन्म आहे वसुदेव आणि देवकीचा. दुसरा आदित्य आणि कश्यप, हा वामन अवतार तिथे आला. पहिल्यांदा अंश अवतार घेतले देवाचे. नारद मुनीने अवताराचे प्रकार सांगितले. अंश कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम हे भगवान श्रीकृष्ण आहेत. प्रत्येक अवताराचं कार्य वेगवेगळे. अंश अवतारामध्ये देवाने सृष्टी निर्माण केली, याचं पालन करायचं हे काम ब्रह्मादिक देवांकडे. त्यांना जो मदत करतो तो अवतार आहे मरीची, म्हणजे हा अंश अवतार आहे. एका जन्मामध्ये येऊन एखाद्याच्या शरीरामध्ये प्रविष्ट व्हायचं, काम झालं की निघून जायचं, हा आवेश अवतार म्हणजे परशुरामांचा. दुसरा सांगितला कला अवतार. यानं जन्माला यायचं, कसं बघायचं वातावरण, तशी धर्माची संस्थापना करायची. युग धर्म जाणून त्या धर्माची संस्थापना झाली की मग पुन्हा लुप्त व्हायचं, हा तो अवतार आहे. एक 5वा अवतार जो पूर्ण अवतार आहे, याच्यामध्ये बळ, पराकाष्ठा, नवरसाची अभिव्यक्ती जिथं होत असते त्याला म्हणतात, म्हणजे जिथं राम 4 चक्रव्यूह जिथं प्रगट होतात, राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण असे 4 व्यूह जिथं प्रगट होतात त्याला म्हणतात पूर्ण अवतार. आणि ज्याच्यात सर्व तेज विलीन होतात. एक कार्य करण्याकरता जन्माला यायचं आणि अनेक कार्य करायचं. एक कार्यार्थमागत्य कोटी कार्य चकारहा, फक्त श्रीकृष्ण नान्य येवही, हे फक्त कृष्णानेच केलं म्हणून परिपूर्णतम अवतार तोय. त्यानं ठरवलं वसुदेव आणि देवकीच्या पोटी यायचे. मग त्यावेळेला जी 7वी मुलगी जी देवकी आहे, लग्न सोहळा ठरला. आता लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मुलगी
जायला निघाली. असं म्हणतात कंसाचं आपल्या बहिणीवरती फार प्रेम. कंसामध्ये आणि देवकीमध्ये 25 वर्षाचं जवळजवळ काय आहे अंतर आहे. लाडाची होती ती संपूर्ण दोन्ही कुटुंबामध्ये. एवढं प्रेम करायची सगळी तिच्यावरती. आणि ती जायला निघाली ना महाराज, घरातली सगळी माणसं रडायला लागली. असं म्हणतात कंस एखाद्या लहान मुलासारखा रडायला लागला. आपली लाडाची बहीण निघाली. आणि मग करता करता आपल्या बहिणीचं लाड पुरवण्याकरता वसुदेवाला सांगितलं, बघ माझ्या बहिणीचं पालन नीट कर. म्हणून असं म्हणतात 400 हत्ती सोन्यानं मढवलेले, 1500 घोडे उत्तमातले उत्तम, अनेक धान्य धन सगळं त्या वसुदेवाला दिलं. सांगितलं माझ्या मुलीचा सांभाळ कर. बहीण नाही म्हणायचा तो, काय म्हणायचा, माझी मुलगी आहे म्हणे ती, तिचा सांभाळ कर असं त्यानं सांगितलं. आणि मग स्वतः त्या रथामध्ये ते वराती करता तो बसला, मिरवणुकी करता तो बसला. आणि जसा बसला आकाशवाणी झाली, अरे कंसा, जिच्या लग्नाचे सोहळे मिरवतोस ना, ऐक तिचा 8वा पुत्र तुझा वध करणार. महाराज एवढं ऐकलं, एका क्षणात बहिणीचं प्रेम नाहीसं झालं. त्याला कळालं जमिनीचा रेट वाढला. तसं महाराज बहिणीचं प्रेम कमी झालं. रक्षाबंधनाला भाऊ घरी आला नाही, कोण कुणाच्या घरी गेला नाही. कंसाचं तसं झालं. देवकीवरती त्यानं रथातून अशी केस धरली आणि ओरबडत त्यानं खाली घेतली, कमरेची तलवार काढली आणि शिरच्छेद करणार. एवढ्यात वसुदेव आडवा झाला. वसुदेव आडवा झाल्यानंतर सांगितलं, अरे 8वा पुत्र वध करणार आहे ना, देवकीचा काही दोष आहे, तिला का मारतो. न जाणो त्याला दया आली, सोडून दिली. पण बंदीखान्यामध्ये ठेवलं गेलं. बघा बंदीखान्यात ठेवलं. कंस निघून गेला. जसा दरबारात पोचतय इतक्यामध्ये बरोबर 12 वाजता नारद हजर झाले. नारदाने सांगितलं, अरे कसं चाललंय. त्याने सांगितलं, तुम्ही कसं काय. नाही म्हणे, भोळ्या लोकांकडे मी लवकर येतो म्हणून तुझ्याकडे आलोय. काय झालं काय. काही नाही म्हणे, तुला कळत नाही खरे. म्हणे काही कळत नाही. अरे तू त्या वसुदेवाचा देवकीच्या मुलाला मारलं नाही, तसं सोडून दिलंस, तुला कळतंय का. त्यानं सांगितलं 8वा मारणार आहे, पहिला थोडी. मग त्याने युक्ती चालवली. नारदांनी सांगितलं, अरे 8वा पहिला, आणि पहिला 8वा आला तर काय करशील. मग त्यानं मागं पुढं पाहिलं नाही. बघा त्या देवकीनं आपल्या मुलांची नावं पहिल्यांदाच ठरवून ठेवलेली महाराज. म्हणजे मुलं होणार ना, आईला असतं नाही का, आई म्हणते आपल्याला जो मुलगा होईल ना त्याचं नाव आपण अगोदरच ठरवायची. तसं देवकीनं सर्व मुलांची नावं अगोदरच ठरवली हो. पण तो मुलगा हातातून घेतला. राजवाड्याच्या बाहेर शिळा होती, त्याच्यावरती तो आपटला. एका क्षणात त्याचं नव्हतं झालं. मायेचं चित्त द्रवून गेलं. ती देवकी ढसा ढसा रडायला लागली. करता करता ही 6 मुलं झालेली पहिली देवानं तिची या कंसानं मारली. आणि 7वा गर्भ जसा राहिला, देवानं योगमाईला सांगितलं, हा गर्भ रोहिणीच्या उदरी घाल. काही शस्त्रक्रिया असेल. सध्या या काळामध्ये, या कलियुगामध्ये मोठी एक क्रिया घडली. डॉक्टर वेणुगोपाळ यानं एक काय केलं, स्त्रीचं हृदय पुरुषाला बसवलं कृत्रिम. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल हे कसं होऊ शकतो, तसं देवाने ते केलंय. तो गर्भ तिथून योगमायेनं उचलला आणि रोहिणीच्या उदरीत तिकडं घातला. तो बळीराम दादाई भाग्यवान येतो का माहितीये का, दोन्ही आईकडं तो वाढलाय. आईची माया त्याला मिळाली. आणि मग 8वा गर्भ वाढायला लागला. कंसाने बंदीखान्यामध्ये असा नजरकैद वाढवली. सगळ्यांना सांगितलं, सावध राहा, सावध राहा, इशारा दिला सगळ्यांना. सगळे सावधान राहिले. आता भगवंताचा अवतार होणार. देवकीचे तेज देशे सूर्यासारखं तेज दिसायला लागलं. कंस घाबरायचा महाराज. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, जशी हरणानं जर वाघाला बघितलं ना, तुम्हाला पाठवलं रात्री तो अभंग, हरणाला जर वाघाने बघितलं ना तर हरण असं पळून जातं, तसं तो कंस बघितल्यानंतर पळून जायचा. पण तो म्हणायचा, सावध राहा, याला सोडायचा नाही, आपण याला मारायचं महाराज. आणि करता करता बरोबर आजचा पवित्र दिवस उजाडला. अष्टमीचा दिवस. अष्टमी बघा कशी देवानं निवडले. 15 दिवसाचा पक्ष आहे ना. पक्ष म्हणजे कुठला पक्ष, 7 दिवस इकडं आणि 7 दिवस इकडं, मधला बरोबर अष्टमीचा दिवस देवानं पकडला. मागचा जन्म सूर्यवंशामध्ये, म्हणून आता चंद्र वंशामध्ये. पण ते मागं सांगितलेलं, म्हणजे चंद्र रुसला,
म्हणून रामानं सांगितलं घाबरू नकोस, तुझं नाव पाठी लावतं म्हणून रामचंद्र. मग पुढच्या जन्मामध्ये तो चंद्रवंशामध्ये कृष्ण जन्माला आलात. मग नक्षत्र कोणतं घ्यायचं? चंद्राची सर्वात आवडती जर बायको कोण असेल तर रोहिणी. म्हणून रोहिणीच्या नक्षत्रामध्ये जन्म घेण्याचं देवाने ठरवलं. आणि अशामध्ये नद्या, नाले, तलाव सगळ्यांना, पंचमहाभूत सगळ्यांना आनंद झाला. देव अवतारायला येणार, देव अवतारायला येणार, सगळ्यांना देवाधिकांना सगळ्यांना आनंद झाला. आणि करता करता आजचा पवित्र दिवशी देव अष्टभुज रूपाने प्रगट झाले. ऐका, प्रगट झाल्यानंतर वसुदेवानं स्तुती केली. पण वसुदेवानं स्तुती केल्यानंतर देवकी रडायला लागली. हा भाग मला तुम्हाला सांगायचे. देवकी ढसाढसा रडायला लागली. का मी निर्दयी आहे? अरे 8 मुलं होऊन सुद्धा मी वांझोटीच का? असं त्या देवकीनं तिथं म्हटलंय. 8 मुलं झाली, एकाचं तरी वात्सल्य मला लाभलं पाहिजे होतं. भगवान श्रीकृष्णाच्या अष्टभुजाची आकृती निर्माण झाली ना महाराज, ते ढसाढसा रडायला लागलं. आणि देवानं महाराज त्या देवकीला एवढं प्रेम दिलं, एवढं प्रेम दिलं, आयुष्यात देवकीला परत मुलाच्या प्रेमाची गरज पडली नाही. मग देवानं स्वतः बाळरूपात देवकीच्या समोर प्रगट झाला. तो पवित्र दिवस आजच आहे. ऐका